पार पडणार आहे आणि फडणवीस या बदलापूर प्रकरणावर नेमकं काय बोलतायत हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। थोड्याच वेळात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही पत्रकार परिषद पार पडणार अशी माहिती मिळते आणि जे बदलापूर घटनेवर देवेंद्र फडणवीस नेमकं काय बोलतायत, काय निर्णय घेतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। तर अत्याचार प्रकरणात बदलापुरात हे आंदोलन सुरू आहेत। बदलापूर रेल्वे स्टेशनवरची आपण ही दृश्य पाहतोय। जी गर्दी आहे ती वाढताना पाहायला मिळते। सोबतच जे पोलीस आहेत ते सुद्धा या ठिकाणी जमलेले आहेत आणि आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्याचा, संवाद साधण्याचा प्रयत्न करतायत। मात्र जे आंदोलनकर्ते आहेत ते थांबण्याचं नाव घेत नाहीयेत। जोपर्यंत या आरोपीला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही, आमचं आंदोलन असंच सुरू राहणार असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतलेला आहे। आणि आपण ही पाहू शकतो संपूर्ण ट्रॅक आहे तो या आंदोलनकर्त्यांनी भरून गेलेला आहे। याआधी काही प्रमाणात जे आंदोलनकर्ते जमलेले होते, मात्र मागील 4 तासांपासून जी ही गर्दी आहे ती वाढतच चाललेली आहे। हिंसक वळण खरं तर या आंदोलनाने घेतलेलं होतं। पोलिसांवर सुद्धा या आंदोलकांनी दगडफेक केलेली होती आणि त्यानंतर ज्या पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांशी बातचीत करण्याचा किंवा त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तरी हे जे आंदोलनकर्ते आहेत ते आक्रमक पवित्रा घेताना दिसतायत। जोरदार घोषणाबाजी त्यांच्याकडून सध्या केली जाते। तर या प्रकरणावर महिलांच्या सुद्धा काही प्रतिक्रिया समोर येत आहेत, त्याही पाहूयात। अहो, लाडकी योजना काढून उपयोग काय? जर बहिणीची पोरच सुरक्षित नसतील आणि बहिणी सुरक्षित नसतील तर तुमच्या योजनेला काय करायचंय? चाटायचंय का? योजना सुधारण्यापेक्षा सगळं कंत्राट सुधारावा आधी पहिला। फाशी पण अशी द्या सर्वांच्या समोर त्यांना करताना भीती वाटली पाहिजे की हा गुन्ह्याचं काय होतं। पण काही नागरिकांनी अशी पण मागणी केली आहे की त्याला फाशी न देता आमच्याकडे ते आम्ही त्याला जाळून भर चौकात जाळून टाकू अशी मागणी केली। गव्हर्नमेंटने ते केलं तर खूप छान होईल। बाकी समोरच्या लोकांना करताना खूप वेळेस विचार करावा लागेल। एका लहान मुलींना तुम्ही अत्याचार करताय तर ह्याचा परिणाम काय होईल पूर्ण जनतेने दाखवून दिलं पाहिजे। पुढे तो माणूस घाबरणार, 100 वेळेस विचार करणार की काय होणार आहे। आपण पाहू शकतो या ज्या महिला आहेत त्यांच्या आपण काही प्रतिक्रिया पाहिल्या। सरकारवर त्यांनी तीव्र रोष व्यक्त केलेला आहे। तीव्र रोष आता महिलांकडून व्यक्त केला गेलाय। तुम्ही लाडकी बहीण योजना आणतात, मात्र लाडक्या बहिणींच्या मुलींचं काय? त्याच जर सुरक्षित नसतील तर या योजनेचा काय उपयोग, असा सवाल या महिलांकडून केला जातोय। आणि आपण ही सध्या दृश्य पाहतोय बदलापूर स्टेशनवरची अजूनही गर्दी तशीच आहे। पोलिसांकडून समजवण्याचा प्रयत्न केला जातोय, संवाद साधण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र ही जी गर्दी वाढताना पाहायला मिळते। जे नागरिक आहेत ते थांबण्याचं नाव घेत नाहीये। जोपर्यंत या आरोपीला आमच्या स्वाधीन करा किंवा फाशीची शिक्षा द्या तोपर्यंत आम्ही हे आंदोलन तसं सुरू राहणार असं हे आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे। आणि त्याआधीची आपण ही दृश्य पाहू शकतो। खरं तर या आंदोलनकर्त्यांना समजवण्यासाठी त्या ठिकाणी पोलीस आलेले होते, मात्र त्या पोलिसांवर या आंदोलनकर्त्यांनी ही दगडफेक केली आणि त्यावेळीची ही दृश्य आहेत। आणि दुसऱ्या दृश्यात आपण पाहू शकतो ही सध्याची लाईव्ह दृश्य आहेत। पोलिसांकडून सध्या या आंदोलनकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला जातोय। गेल्या 4 तासांपासून हे जे आंदोलनकर्ते आहेत ते रेल्वे ट्रॅकवरती असे उभे आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचं हे आंदोलन सुरू आहे। आपण दुसऱ्या दृश्यांमधून पाहू शकतो ज्या शाळेमध्ये हा एकंदरीत प्रकार घडला त्या शाळेबाहेरची दृश्य आहेत। त्या शाळेवर सुद्धा हे आंदोलकांनी दगडफेक केलेली आहे। सोबतच पोलीस सुद्धा आपल्याला दिसतात आणि त्या पोलिसांवर सुद्धा या आंदोलकांनी दगडफेक केल्याचे आपण हे दृश्य पाहू शकतो। एक प्रकारे आक्रमक असा पवित्रा बदलापूरकरांनी नागरिकांनी घेतलेला आहे आणि ठिकठिकाणी त्याचे पडसाद आपल्याला उमटताना पाहायला मिळत आहेत। आज बदलापूर बंदची हाक देण्यात आलेली आहे। रेल्वे स्टेशनवर गर्दी दिसते। रेल्वे स्टेशन बाहेर आंदोलनकर्त्यांनी ठिय्या मांडलेला आहेत आणि सोबतच शाळेमध्ये ज्या हा प्रकार घडला त्या शाळेबाहेर सुद्धा आंदोलनकर्ते एकवटल्याचं पाहायला मिळत आहे। तर आपण पाहू शकतो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुद्धा या संदर्भात एक्सपोज केलेली आहे आणि या प्रकरणावर संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे। बदलापुरात सध्या राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर झालाय। सरकार लाडक्या बहिणींच्या लेकींच्या सुरक्षेसाठी काय करतंय असा सवाल त्यांनी या पोस्टमधून उपस्थित केल्याचं पाहायला मिळत आहे। राज्यातील गृह खातं मूग घेऊन गप्प का बसलंय? योजना आणली, पैसे वाटले म्हणजे तुमचं बाकीचं कर्तव्य संपलं का?
असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केल्याचं पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्री राहतात तर त्याच जिल्ह्यात मुली सुरक्षित नसतील तर राज्यातील इतर भागात तरी कशा सुरक्षित राहतील हा खरा प्रश्न आहे। फक्त उद्घाटन सोहळे व्यस्त असणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी लाडक्या बहिणीला न्याय देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी सुद्धा त्यांच्याकडून केली गेली आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल सध्या आपल्यासोबत आहेत। निकेश, सध्या आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय, गेल्या 4 तासांपासूनची ही गर्दी आहे जी एक प्रकारे वाढताना पाहायला मिळते। जे आंदोलनकर्त्यांनी आहे ते आक्रमक पवित्रा घेतलेला आहे, पोलीस सुद्धा त्या ठिकाणी आहे, सध्याची काय परिस्थिती आहे तिथली? नक्कीच गौरी, बदलापूर शहरामध्ये अजून देखील तणावाचं वातावरण पाहायला मिळतंय। सकाळी 9:30 वाजल्यापासून हे सगळे बदलापूरकर जे आहेत ते रेल्वे ट्रॅकवरती आलेले आहेत। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी, त्याला फाशी मिळावी किंवा त्याला आमच्या ताब्यात द्या या मागणीसाठी हे सर्व बदलापूरकर जे आहेत ते खरं तर सकाळपासून या रेल्वे ट्रॅकवरती आलेले पाहायला मिळत आहेत। एक उग्र प्रकारचं आंदोलन जे आहे ते या सर्व आंदोलकांनी जे आहे ते छेडलेलं आहे। काही वेळापूर्वी जर आपण पाहिलं तर आंदोलन अधिक तीव्र देखील झाले होतं। यांच्याकडनं पोलिसांवरती दगडफेक देखील केली गेलेली आहे। पोलीस आयुक्त या ठिकाणी स्वतः पोहोचलेले आहेत। वारंवार या आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती जी आहे ती करण्यात येते, तर स्वतः जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांच्याकडनं देखील आंदोलकांना शांत राहण्याची विनंती जी आहे ती केली गेलेली आहे। मात्र आंदोलक जे आहेत ते कुठल्याही प्रकारची माघार घेत नाहीये, त्यांच्या मागणीवरती जे आहेत ते ठाम आहेत। आपण जर पाहिलं तर ज्या शाळेमध्ये ही घटना घडली त्या शाळेबाहेर देखील आंदोलकांनी तोडफोड केल्याची घटना घडलेली आहे। या आंदोलक देखील अजून देखील तीव्र प्रकारचं आंदोलन करण्यास जे आहेत ते तयार आहेत। आपण जर पाहिलं तर या संपूर्ण घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दखल घेतलेली आहे। कठोरात कठोर कारवाईची आदेश देखील देण्यात आलेली आहे। SIT नेमण्याचे देखील आदेश देण्यात आलेले। मात्र हे आंदोलक जे आहेत ते कुठल्याही पोलीस प्रशासनाच्या विनंतीला मान देत नाहीये। त्यांचं आंदोलन जे आहे ते अजून देखील तीव्र होण्याची शक्यता आहे। आता पोलीस वारंवार त्यांना येऊन सूचना करतायत, वारंवार हात जोडून विनंती करतायत, मात्र आंदोलक जे आहेत ते आंदोलन मागे घेण्याच्या तयारीत दिसत नाहीत। वारंवार इथे जोरदार घोषणाबाजी जी आहे ती सुरू आहे। प्रशासनावरती ताशेरे ओढले जात आहेत। जेवढे आंदोलक आहेत ते एक प्रकारचा संताप जे आहेत ते या ठिकाणी आता व्यक्त करताना पाहायला मिळतात। या रेल दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। असंच आपल्यासोबत जोडलेले रहा। तर या संपूर्ण प्रकरणावर दादा भुसे यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर येते, तीही पाहूयात। या घटनेचा एक आपण सर्वजण निषेध करतो आहोत। माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी पण याची गंभीर दखल घेतलेली आहे। मला वाटतं त्या ठिकाणी आपल्या महायुतीचे जबाबदार मंत्री महोदय पण तिथे जाऊन प्रत्यक्ष भेट देत आहेत। या घटनेची सखोल चौकशी केली जाईल आणि त्याच्यामध्ये जो दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल। तर आपण सध्या हे दृश्य पाहतोय, बदलापूर स्टेशनवरची रेल्वे ट्रॅकवरती मोठी गर्दी सध्या पाहायला मिळते। पोलिसांकडून खरं तर समजावण्याचा प्रयत्न केला जातोय। तुमच्यापैकी 10 जणांचं शिष्टमंडळ तुम्ही घेऊन या, आपण चर्चा करू असं वारंवार पोलीस सांगताना पाहायला मिळत आहेत। मात्र त्यांच्यात अजूनही हवी तशी चर्चा झाली नाहीये आणि जे आंदोलनकर्ते आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते आणि या आंदोलनाचा कुठेतरी परिणाम रेल्वे सेवेवर सुद्धा होताना पाहायला मिळतोय। गेल्या 4 तासांपासून जी वाहतूक आहे ती ठप्प आहे। खरं तर पनवेल आणि ठाणे मार्गाने ज्या मेल एक्सप्रेस गाड्या आहेत त्या वळवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे आणि जे रेल्वे ट्रॅकवरची गर्दी ही गेल्या 4 तासांपासून सातत्यानं वाढताना पाहायला मिळते। अनेक जे बदलापूरकर आहेत ते एकवटताना पाहायला मिळतात आणि जोपर्यंत आरोपींवर कठोर कारवाई होणार नाही, सोबतच शाळेवर सुद्धा कठोर कारवाई होणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असा पवित्रा या आंदोलनकर्त्यांनी सध्या घेतलाय। काय सांगाल? आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं आहे। पोलीस आपला पोलीसवाल्यांनी लाठीचार्ज केला, नाहीतर आम्ही दगडी फेकलेली नसत्या। पोलीसवाल्यांनी लाठीचार्ज केला, आमच्या एका पोराच्या अंगावर बॉम्ब फेकला। नगरपालिकेच्या इथे बॉम्ब हवेत फायर केलं त्या लोकांनी। काय एवढं मोठं आंदोलन? म्हणजे तुम्ही आरोपीला तुम्ही तिकडे सुरक्षित ठेवताय ना, आमची निर्णित पब्लिक यांना तुम्ही मारताय। हे कोणतं कानून आहे? हे कुठला कानून? आरोपी यांचा जावा आहे का? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आंदोलनाची दखल घेतलेली आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आंदोलनाची दखल घेतली आहे। आम्हाला आतापर्यंत
पाहिजे. हा, बोला. पोलिसांकडनं वारंवार आवाहन केलं जात आहे, बैठकीचं तुम्हाला बोलण्यासाठी बोलवलं, तर काय पोलिसांकडनं सांगण्यात आलं? ते आता सांगतायत की 3 महिन्याचा टाइम द्या आम्हाला, आम्ही आरोपीला बघतो काय आहे त्याचं अगेन्स्ट आम्ही कंप्लेंट करतो. 3 महिन्यापर्यंत आम्ही वेट करायचं की दुसरा काहीतरी केस येऊ म्हणून, हे आम्ही वेट करू शकत नाही. आम्हाला आत्ताच्या आत्ता जे काय निकाल पाहिजे. तर आपण सध्या हे जे आंदोलनात सहभागी आंदोलनकर्ते होते त्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्यात. मुख्यमंत्र्यांनी स्वतः या ठिकाणी यावं आणि आमच्याशी चर्चा करावी असं हे म्हणणं या आंदोलनकर्त्यांचं आहे. सोबतच पोलिसांसोबत आमची चर्चा झाली. पोलीस सांगतायत आम्हाला 3 महिन्यांचा कालावधी द्या, मात्र आम्हाला आजच्या आज निर्णय त्यांनी द्यावा अशी मागणी हे आंदोलनकर्ते करताना पाहायला मिळतात. एक प्रकारे मोठी गर्दी आपण ही रेल्वे ट्रॅकवरची पाहू शकतोय. गेल्या 4 तासांपासून जे आंदोलनकर्ते आहेत ते एकवटलेले आहेत. पोलिसांकडून समजावण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र तरीही आंदोलनकर्ते आपल्या निर्णयावर अजूनही ठाम आहेत. आजच्या आज त्या आरोपींवर कठोर कारवाई करा, त्याबाबतचा निर्णय घ्या अशी मागणी ही जी आंदोलनकर्त्यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे. सोबतच आज संपूर्ण बदलापूर बंदची सुद्धा हाक देण्यात आलेली आहे. आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न हे सध्या पोलीस या ठिकाणी करताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल यांच्याकडे जाऊयात. निकेश, सध्या आपण पाहतोय गर्दी सध्या ही वाढताना पाहायला मिळते आहे. पोलिसांकडून खरं तर समजावण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र आंदोलनकर्ते आहेत ते अजूनही आपल्या मागणीवर ठाम दिसतात. आजच्या आज निर्णय घ्या असं त्यांचं म्हणणं आहे. काय सध्याची परिस्थिती आहे तिथली? नक्कीच गौरी, आंदोलकांच्या मागणीवरती हे आंदोलक सध्या ठाम असलेले पाहायला मिळत आहेत. आंदोलन जे आहे ते अधिकाधिक तीव्र होताना पाहायला मिळत आहे. सकाळपासूनची जी गर्दी होती त्या गर्दीत वाढ देखील होताना पाहायला मिळत आहे. हे संपूर्ण बदलापूर स्टेशन जे आहे त्या ठिकाणी आंदोलकांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळते. त्यामुळे पोलीस बळाचा देखील पोलिसांनी वापर करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना देखील अपयश आलेलं आहे. पोलीस वारंवार विनंती करतायत, समजवण्याचा प्रयत्न करतायत, तरी देखील पोलिसांना अपयश येताना पाहायला मिळत आहे. स्वतः जिल्हाधिकारी या ठिकाणी आहेत, पोलीस आयुक्त या ठिकाणी आहेत. वारंवार विनंती करून देखील हे आंदोलक जे आहेत ते आंदोलन मागे घेताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. वेगवेगळ्या प्रकारचे घोषवाक्य असलेले पोस्टर देखील ह्या आंदोलकांकडनं झळकवण्यात येतात. समोर जर आपण जर पाहता तर एक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचे देखील पोस्टर पाहायला मिळत आहे. नाही पाहिजे आम्हाला तुमचे 1500 रुपये, आम्हाला आमची बहीण आई मुलगी सुरक्षित पाहिजे, यांची हमी द्या, या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशा मागणीचे पोस्टर देखील जे आहे ते आंदोलकांकडनं झळकवण्यात येत आहेत. वारंवार फाशीच्या शिक्षेची मागणी जी आहे ते आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासन वारंवार विनंती करून देखील हे आंदोलक जे आहेत ते मागे हटताना पाहायला मिळत नाही. सकाळी 9:30 वाजल्यापासून हे सर्व आंदोलकांनी रेल रोको केलेला आहे आणि याचा मोठा परिणाम जो आहे ते रेल्वे वाहतुकीवरती देखील होताना आपल्याला पाहायला मिळते. कर्जत कसारापासून सर्व लोकल जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत. काही लोकल जे आहेत ते पनवेल मार्गाने जे वळवण्यात आलेले आहेत. ज्या तर लांब पल्ल्याच्या गाड्या देखील काही ठिकाणी अडकून पडलेल्या आहेत. त्या गाड्यांमध्ये अनेक प्रवासी जे आहेत त्यांचे मोठे हाल होताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे पोलीस प्रशासनाकडे खरं तर एक समोरचा एक मोठा टास्क म्हणावा लागेल की पोलीस प्रशासन वारंवार त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो, मात्र पोलिसांना अपयश येताना पाहायला मिळतात. त्यामुळे आता पोलिसांची नेमकी पुढची भूमिका काय आहे हे देखील तितकंच पाहावं लागणार आहे, किंवा हे आंदोलक आता कधी शांत होते हे देखील तितकंच महत्वाचं राहणार आहे. पोलिसांनी त्यांच्या पोलीस बलाचा वापर करण्याचा देखील प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या ह्या भूमिकेमुळे हे आंदोलन जे आहेत ते नक्कीच निकेश असंच आपल्यासोबत जोडलेले राहा. तर या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे आहेत. प्रणितीताई, आपण सध्या पाहतोय बदलापूरमध्ये हा धक्कादायक असा प्रकार घडला. 2 लहान चिमुकल्यांवर हा अत्याचार झाला, त्यानंतर याचे तीव्र पडसाद सध्या उमटताना पाहायला मिळतात. गेल्या